नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच की आज एक पेशंट आला. त्या पेशंटला खूप जास्त खोकला होता. तर त्याची हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आलं की तो स्मोकिंग करतोय. तर म्हणूनच मला असं वाटलं की आज हा आपला व्हिडिओ स्मोकिंगबद्दल बनवायला पाहिजे. मित्रहो, समाजामध्ये दोन प्रकारचे स्मोकर असतात. एक ॲक्टिव्ह स्मोकर आणि दुसरा म्हणजे पॅसिव्ह स्मोकर. ॲक्टिव्ह स्मोकर हा असा व्यक्ती असतो जो स्वतःहून सिगरेट पितो आणि पॅसिव्ह स्मोकर हा असा व्यक्ती असतो की जो त्या ॲक्टिव्ह स्मोकरच्या आजूबाजूला असतो. त्याला पॅसिव्ह स्मोकर म्हणतात. ॲक्टिव्ह स्मोकरला स्मोकिंग केल्यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, लंग कॅन्सर असे विविध आजार होण्याची शक्यता असते. तेवढीच शक्यता पॅसिव्ह स्मोकरला सुद्धा असते. त्यामुळे स्मोकरनी हे भान ठेवलं पाहिजे की आपण स्मोकिंग करत असल्यामुळे निष्पाप लोकांना पण या सगळ्या आजारांना समोर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी तर सगळ्यात पहिले स्मोकिंग बंद करायला पाहिजे आणि स्मोकिंग बंद करण्यासोबतच आपण जर स्मोकिंग करत असतो तेव्हा इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकरला मी विनंती करतो की कृपया जर ॲक्टिव्ह स्मोकर जर आपल्या आजूबाजूला असेल तर त्याला स्मोकिंग करण्यापासून थांबवायला पाहिजे. आणि जर तो ऐकत नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही मास्क वापरा किंवा त्याच्यापासून दूर राहा. पण मी परत एक वेळेस सांगतो, घरचा जर स्मोकर असेल तर त्यांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे त्याच्या स्मोकिंग केल्यामुळे त्याच्या घरच्याच मेंबरला मी जे मगाशी जे सांगितलेले आजार आहे ते आजार होण्याची शक्यता आहे. जर आपल्या घरचाच व्यक्ती आपल्यामुळे जर आजारी पडणार असेल तर आपण स्मोकिंग बंद केलेली केव्हाही चांगली. धन्यवाद.